आता मी 5 काउंट करणार. हा 1 2 3 4 5. आता ये नॉर्मल पोझिशनला. आता आज आपण 5च केलेत, उद्यापासून 10 करायचे. ओके. नाव नेक्स्ट एक्सरसाइज मी शोधून ठेवलाय. हा बघ, हा तर ना एकदम सोपा आहे. ऑल यू हॅव टू डू इज असं जमिनीवर झोपायचं आणि हे आहे ना, हे पाय असे करायचे. ओके. आणि हे हात आहेत ना, हे हात असे रेस्ट करायचे. आणि मग सुप्रिया, सुप्रिया ठेव. आता मी दाखवते. हे असं हे घ्यायचं पाणी आणि हे असं. ही माझी सून, ती प्रेग्नंट आहे. काही शंका आहे काय? हे चोर चोळीची वटी भरत नाही ना तवर परक्या माणसाला सांगायचं नसतंय. दृष्ट लागते. कसली दृष्ट लागते? आणि ही मला परकी आहे? आय टेल यू, आय एम सिक ऑफ दिस वुमन. अरे सरळ खोटं खोटं बोलते आणि वर परत. हे बघा, त्यांना फसवायचं काय माझ्या मनात नव्हतं. तर आमची आपली जुनी समजूत. म्हणला आपल्याच लेकरापायी ईशाची परीक्षा कशाला बघा. हे आणि वर. आय टेल यू ना, एक ठेव. तुम्ही तर काय कमरेचं सोडून डोळ्यालाच गुंडाळलंय. हे जमायचं नाही. 8व्यात ग्रहण येतंय, आत्ताच सांगून ठेवती. ग्रहणात पोरीनं बाहेर जायचं नाही. पोराच्या तोंडावर काळे डाग येतात. चिरायचं कापायचं नाही. ओठ कान कापलेला येतो. घरात बसा, देवाचं नाव घ्या, शिवणकाम करा. चिरलं तर चिरलेला ओठ येतो, मग शिवलं तर शिवलेला ओठ नाही येणार. आमच्या आजा पंजा जे सांगतात तोच आमच्यासाठी शानपणा. बाकी कोणाचं तोरा चालणार नाही. सुप्रिया, आय वॉन्ट युअर डिसिजन. तुम्हाला जे काय हवं ते करा, पण ते देवघरात तुमच्या पांडुरंगासमोर. इथं या घरात मला कोणाचाही इन्सल्ट झालेला चालणार नाही. कळलं? कळलं? अळू काय म्हणाले डॉक्टर? एव्हरीथिंग इज ऑल राईट? नथिंग टू वरी. Good. बेबीची ग्रोथ एकदम नॉर्मल आहे. व्हेरी गुड. कम, देयर इज अ सरप्राईज फॉर यू. Oh, really? सावकाश सावकाश पायरी आहे. हो. हा, हे बघ. How sweet. मस्त आहे ना. असं हेल्दी चाइल्ड तुला व्हायला पाहिजे, है ना यश? या. आणि हे बघ, हे सगळे फूड प्रॉडक्ट स्पेशली तुझ्यासाठी आणले. आता हे वापरायचे. आणि दीज आर द सीडीज. रात्री झोपताना रोज ऐकायचे. ओके. Thanks, Mom. थँक्स. थँक्स फॉर व्हॉट बेटा? ओ, मी बघते. क्यूट ना. आईला दरवाजा तोडून मोठा करावा लागणार असं दिसतंय. काय काय हे बी केअरफुल प्लीज. सावकाश सावकाश मिस्टर तुप्पे प्लीज. शिरप्या, अरे बाकीचं सामान घेऊन ये रे. हे काय आहे? कशासाठी? हाटलं पोटूशी बायला उपयोगी पडतंय. नमस्कार. नमस्कार. आई, आई तू कारगीला ह्या पावसात पाठवलेस? अगं हे काय शहर आहे का? तुला माहिती ना इथला पाऊस कसा असतो ते. माणसं बेघर होतात का या पावसात? कसं पाठवलंस तू तिला या पावसात? अगं देवकी, आई. कारगीनं मोबाईल घेतला, एकदम खुशीत होती. मला माहिती रे. तारा, ए बाई. आलो. अगं ये लवकर. काय ग, सरला का नाही येते शाळेत?
अव घरामध्ये पाहुणे आले होते ना, समधी काम माझी एकलीवरच पडली आणि समधी धांदल उडाली माझी. अगं पण शाळा बुडून कसं चालाल हा? तिचा बाबी म्हणाला बुडू दे की शाळा. असं करू नका. आता पाहुणे गेले ना, आता कसली काळजी करता? आता पाठवतेच उद्यापासून शाळेत. अगं मुलींनी शिकून पुढे काय करायचं असला विचार करणं सोडून दे आता. हल्ली मुलांच्या बरोबरीने मुली पुढे चालल्यात. टीव्ही बघतेस ना? वय वय. हा मग. आणि समजा इतकं शिकूनही उद्या तुझ्या मुलीला घरात बसूनच संसार करायची वेळ आली तर ती तिच्या मुलांना शिकवू शकेल, त्यांचा अभ्यास घेऊ शकेल. एका मुलीने शिकणं म्हणजे अख्ख्या घराने शिकण्यासारखं असतं तारा. कळला? वय वय हा. कल्ला. बघ हं, उद्यापासून सरला मला शाळेत दिसली नाही ना तर मी परत परत इथे येत राहीन. मी दमणारी बाई नाहीये. पाठव तिला. हा पाठवते हा. चला. या उजाड माळावर बगीचा फुलवायचं तुझं स्वप्न वाया जाणार आहे. अगं या पोरांना शिकायचंच नाहीये आणि त्यांच्या आई बापांनाही वाटत नाही आपल्या पोरांनी शिकावं. अगं पण आई, त्या दोघांनाही पटवून द्यायचं हेच तर माझं काम आहे ना. काम कसलं नाईलाज. या आडगावात नाहीतरी येतंय कोण नोकरी करण्यासाठी. सरकार पैसा देतंय तेव्हा कुणी सोम्या उठतो आणि सांगतो चला चला खेड्याकडे. तुझ्या आधी इतके जण आले होते, टिकले. आई, मी इथे टिकण्यासाठी नाही शिकवण्यासाठी आले. तू म्हणतेस तसा नाईलाज होता माझाही, पण ती नोकरी मिळेपर्यंत. पण आता ही नोकरी म्हणजे फक्त नोकरी नाहीये माझ्यासाठी, हा माझा ध्यास आहे आई. अगं मी माझ्या एका दुःखाने कोलमडून गेले, पण इथे येऊन पाहिलं तर इथल्या लोकांच्या आयुष्यात दुःख आणि दैन्याचे पहाड आहेत. शिक्षणाने ते पूर्ण दूर जरी नाही झाले तरी ते चढून वर जायची हिंमत तरी येईल त्यांच्यात. तुला आनंद मिळतोय ना या त्रासात, मग झालं तर सोच त्रास. गार्गीला फोन केला? अरे बघ, या सगळ्या धावपळीत राहून गेला, आत्ता करते. जगाची मुलं पंखाखाली घेताना स्वतःचं मूल पंखाखालून उडून जाणार नाही ना याची काळजी घे म्हणजे झालं. हो गाई. जेवणार आहेस? नको, दूध दे फक्त. तुम्ही घ्या जेवण. तुला काय झालंय आई? मला मला काय झालंय? काय काय झालं ना ते कळलंय मला. कोण होती ती माणसं आणि ती माणसं तुझ्या जीवावर का उठली आहेत? गार्गी, हे सगळे शाळेच्या संदर्भातले प्रश्न आहेत आणि ते सोडवायला ती माणसं आहेत. तू यात नको पडूस, तुझा काही संबंध नाहीये. पण तुझ्याशी तरी संबंध आहे ना माझा. उद्या जर तुझं काही बरं वाईट झालं तर रडण्याचा अधिकार आहे ना मला. का तेव्हाही काही संबंध नसणार तुझ्या तत्वानुसार? विल यू प्लीज टेल मी आई? तू घरी जा गार्गी, फ्रेश हो. मी पण येतेच आहे घरी, एकत्र मिळून जेवूया. जन्म जन्म